आणि आता बातमी छत्रपती संभाजीनगरमधून। त्या ठिकाणी एलपीजी गॅस भरण्यासाठी रिक्षांची मोठी रांग लागली आहे। ऑटो एलपीजी गॅसचे 12 पैकी 10 पंप बंदच आहेत आणि त्यामुळे 12 दिवसात तब्बल 31 रुपयांनी ऑटो एलपीजी गॅसचे दर वाढल्याचंही समोर येत आहे। घरगुती गॅस नंतर आता गॅस पंपांवर ऑटो रिक्षांची मोठी गर्दी पाहायला मिळते। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर लोंढे यांच्याकडून। ज्ञानेश्वर, काय सांगाल? गॅस भरण्यासाठी रिक्षा चालकांची इथे मोठी गर्दी पाहायला मिळते, काय सध्याची परिस्थिती आहे त्या ठिकाणी? निश्चितच मोहिनी, आपण बघतोय की गेल्या काही दिवसापासून छत्रपती संभाजीनगरमध्ये घरगुती गॅससाठी मोठ्या रांगा आपल्याला पाहायला मिळत होत्या। मात्र आता जे आहे ते जिल्ह्यात ऑटो एलपीजी गॅसचा सुद्धा तुटवडा आपल्याला पाहायला मिळतो। शहरातील जवळपास 12 पैकी 10 पंप बंद असल्यामुळे जे मोजकेच पंप सुरू असल्यामुळे ज्या अशा रांगा या ठिकाणी आपण पाहतोय। सकाळपासून जे आहे ते हे ऑटो रिक्षा चालक या ठिकाणी पंपावर येऊन थांबतात। अगदी परवा सुद्धा काही ऑटोमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि अनेक ठिकाणी जे आहे ते ऑटो एलपीजी गॅसचा तुटवडा असल्यामुळे अशा पद्धतीनं मोठ्या रांगा आपल्या ठिकाणी पाहायला मिळतात। आपण जर बघितलं तर गेल्या 12 दिवसात जे आहे ते तब्बल 31 ते 35 रुपयांनी ऑटो एलपीजी गॅसचे दर वाढलेत। त्यामुळे जे आहे ते आगामी काळात भाव वाढवण्याची सुद्धा शक्यता आहे आणि शहरात आणि जिल्ह्यात जे आहे ते जवळपास असे 35 ते 40 हजार ऑटो एलपीजी रिक्षा आहेत। त्यामुळे जे आहे ते हे रिक्षा चालक सुद्धा भविष्यात अडचणीत येण्याची शक्यता आहे। मात्र आता आपण या ठिकाणी बघतोय अगदी ऊन असताना सुद्धा हे सगळे ऑटो रिक्षा चालक आपल्या ऑटोमध्ये ऑटो एलपीजी गॅस भरण्यासाठी या ठिकाणी थांबल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि या गॅस भरण्याहून जे आहे ते यांच्यात शाब्दिक चकमक सुद्धा होताना पाहायला मिळते आणि सरकारने जे आहे ते यावर तोडगा काढावा अशी सातत्यानं मागणी हे सगळे ऑटो रिक्षा चालक या ठिकाणी करताना पाहायला मिळतात। शहरात केवळ फक्त आता 2च पंप सुरू आहेत, त्यामुळे जे आहे ते या पंपावर आता अधिकचा ताण आलेला चित्र आपल्याला पाहायला मिळतो। पंप चालकाने दिलेल्या माहितीनुसार जे आहे ते आज संध्याकाळपर्यंत पुरेल एवढाच साठा गॅसचा या पंपावर अवेलेबल आहे आणि उद्या जर गॅस उपलब्ध नाही झाला तर पुन्हा जे आहे ते हे सगळे ऑटोंची चाकं खिळल्याचे किंवा थांबल्याचे आपल्याला पाहायला मिळणार आहे। ज्ञानेश्वर, या संदर्भातले अपडेट्स घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहिती